Good morning, student. Standard 8 Mathematics, Parallel Lines and Transversal. In previous video, we have to see parallel lines, then we have to see transversal, then we have to see angle made by transversal. Here we have to see the corresponding angles, then we have to see interior angles, then we have to see the interior alternate angles and exterior alternate angles. आता याच्यामध्ये पॅरलल लाईन्स म्हणजे काय म्हटलं होतं आपण, त्या ठिकाणी ज्या दोन लाईन्स आहेत इन द काय सांगितलं होतं, त्या ठिकाणी प्लेनमध्ये आहेत, ते डू नॉट इंटरसेक्ट काय सांगितलं होतं, त्या ठिकाणी इच अदर, आणि त्या इंटरसेक्ट होत नसतील तर त्याला पॅरलल लाईन्स म्हणावं. देन वी हॅव टेकन काय घेतलं होतं, ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल काय करत होते, त्या पॅरलल लाईन्सला दोन डिस्टिंक्ट पॉईंट्समध्ये त्या ठिकाणी काय करत होते, त्या ठिकाणी इंटरसेक्ट करत होते, आणि इंटरसेक्ट झाल्यामुळे तिथं एट अँगल्स त्या ठिकाणी काय होत होते, त्या ठिकाणी फॉर्म होत होते. आपण इथं फिगर जर बघितली तर या फिगरमध्ये काय दिसतं, दिस टू लाईन्स आर पॅरलल सांगितले होते, दिस इज काय घेतलं, त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल सांगितलं, आणि इथं 8 अँगल्स काय झाले, त्या ठिकाणी फॉर्म झाले. आता 8 अँगल्स फॉर्म झाले तर यातले करस्पॉन्डिंग अँगल जर आपण घेतले तर आपण करस्पॉन्डिंग अँगल कोणते घेतले होते बघा. करस्पॉन्डिंग अँगल जे आमचे होते तो अँगल ए आणि अँगल ई घेतला होता, म्हणजे अँगल ए अँड अँगल काय घेतला, त्या ठिकाणी ई. दुसरी जी पेर घेतली होती ती अँगल बी आणि अँगल काय घेतला होता, त्या ठिकाणी एफ. अँगल बी अँड अँगल काय सांगितलं, त्या ठिकाणी. तिसरी जी पेर आहे ती आपण इथली घेतली, अँगल सी अँड अँगल काय घेतलं होतं, त्या ठिकाणी एच. आणि चौथी जी होती ती काय दिसली आपल्याला या ठिकाणी, हा अँगल डी आणि हा अँगल काय घेतला, त्या ठिकाणी जी, म्हणजे अँगल डी अँड अँगल काय सांगितलं, त्या ठिकाणी जी. आर काय झाले आपले, त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर आम्ही काय घेतलं होतं, वी हॅव टू टेक अन इंटिरियर अँगल घेतले. इंटिरियर अँगल आपण कसे काढले होते, इंटिरियर अँगल ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या पॅरलल लाईन्समध्ये ही काय आमची ट्रान्सव्हर्सल आहे, आणि ट्रान्सव्हर्सलच्या काय केलं होतं, त्या पॅरलल लाईन्सच्या इंटिरियर म्हणजे आतल्या बाजूला असणार हा अँगल सी आणि इथे दिसणारा हा अँगल ई आपण घेणार. हे दोन कसे आहेत, त्या ठिकाणी इंटेरियर अँगल्स, म्हणजे इंटेरियर अँगल कुठले मेन, अँगल सी अँड अँगल काय मिळाला, त्या ठिकाणी ई मिळाला. आणि दुसरा जो अँगल आम्हाला मिळाला तो इकडच्या बाजूला आम्हाला मिळाला, हा अँगल काय घेतला, त्या ठिकाणी डी आणि अँगल काय घेतला, त्या ठिकाणी एफ. हे कसले झाले, त्या ठिकाणी अँगल डी अँड अँगल एफ. हे कसले तयार झाले, इंटेरियर अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले होते. त्यानंतर आम्ही पुढचा काय घेतला होता, त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल घेतले होते. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय घेतलं होतं, तर आम्ही फिगरमध्ये तिथं आपण पाहूया. इथं घेतलं होतं. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय घेतलं होतं, की आपण वन लाईन घेतली होती, दिस इज अ ट्रान्सव्हर्सल घेतलं होतं, दिस इज काय घेतलं होतं, त्या ठिकाणी आणत, आणि मग हे कसे होते, त्यांच्या डायरेक्शन कशा होते, अपोजिट, आणि हा आपण घेतले होते. आणि ट्रान्सव्हर्सलच्या काय होते, ऑन द अदर साईडला होते, म्हणजे इथं जो या ठिकाणी आकार प्राप्त झालेला म्हणजे हा जो नेचर दिसते, इट इज लुक लाईक दॅट ऑफ द काय सांगतो आपण, त्या ठिकाणी झेड सारखं दिसतं. म्हणून अँगल सी आणि अँगल काय सांगितलं, त्या ठिकाणी एफ. एक घेऊया आपण अँगल सी अँड अँगल काय सांगितलं, एफ. ही एक पेअर आम्हाला दिसली, आणि दुसरी जी पेअर दिसलेली आहे ती आम्हाला ही दिसली, अँगल डी आणि काय सांगितले, त्या ठिकाणी अँगल ई. अँगल डी अँड अँगल ई विच इज द काय सांगितलं आपण, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे. तसंच याच्यामध्ये आपण अजून एक घेतलं होतं, त्या ठिकाणी कुठला पॉईंट घेतला होता, तर इथं एक्सटिरियर घेतला होता, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल घेतला. आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय घेतला होता, तर तुम्हाला इथं जो दिसतोय हा अँगल ए तुम्हाला दिसतोय या ठिकाणी, म्हणजे हा अँगल काय दिसला तुम्हाला, ए दिसतो. अँगल एचा एक्सटिरियर अँगल जो आहे तो कोण आहे, त्या ठिकाणी अँगल जी, म्हणजे अँगल ए अँड अँगल जी हे कसले अँगल झाले, त्या ठिकाणी एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. आणि सिमिलरली दिस काय त्या ठिकाणी डी आणि दिस काय सांगितलं, एच. अँगल डी अँड अँगल एच आर द काय सांगितलं, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स असं त्या ठिकाणी म्हटलं.
म्हणजे काय झालं त्या ठिकाणी दोन पॅरलल लाईन्स घेतल्या, दिस ट्रान्सव्हर्सल घेतली, ड्यू टू दिस ट्रान्सव्हर्सल घेतलं, त्या ठिकाणी दिस ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट यात काय सांगितलं त्या ठिकाणी टू डिस्टिंक्ट पॉईंट्स टू द काय सांगितलं त्या ठिकाणी पॅरलल लाईन्सला देअरफॉर 8 अँगल्स आर काय झालं त्या ठिकाणी फॉर्म झाले. 8 अँगल्स मधले करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला किती मिळाले पेअर्स त्या ठिकाणी 4 करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स मिळाल्या. त्यानंतर इंटेरियर अँगलच्या 2 पेअर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर्स त्या ठिकाणी फॉर्म झालेल्या पाहायला मिळाल्या आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या त्या ठिकाणी 2 पेअर्स जे आहेत ते आम्हाला फॉर्म झालेल्या पाहायला मिळालेले. म्हणजे आता आपण इथं नेक्स्ट पॉईंट आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स. म्हणजे आता इथं प्रॉपर्टी बघायची आहे. तर प्रॉपर्टीमध्ये आपण काय बघणार आहे की इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय असते, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी काय असते, त्यानंतर इंटेरियर अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी काय असते आहे. जर मग तुम्हाला सांगितलं की ह्या तुम्हाला 8 अँगल्स जे तयार झालेले आहेत ह्या 8 अँगल्सपैकी एका जरी अँगलची तुम्हाला या ठिकाणी काय झालं मेजर जर माहीत झालं, म्हणजे समजा आम्हाला अँगल एचं मेजर या ठिकाणी किती दिले त्या ठिकाणी 80 डिग्री दिलेले. हा एकाचं जर आपल्याला मेजर दिलं असेल तर रिमेनिंग जे 7 अँगल आहेत ह्या 7 अँगलचं आम्ही काय करू शकतो त्या ठिकाणी मेजर त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. मग ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण ह्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट वी हॅव टू सी प्रॉपर्टी ऑफ द काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल. आता प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल काय आहे तर इथं सांगितलं ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स. म्हणजे काय सांगितलं ईच पेअर म्हणजे प्रत्येक पेअर जी आहे कुणाची करस्पॉन्डिंग अँगल्सची फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कसे असतात त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट अँगल्स असतात. म्हणजे जे आपली करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत म्हणजे त्यांची जी पेअर आपण सांगितलं होतं आपण 4 पेअर सांगितल्या होत्या त्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणाऱ्या ज्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स आहेत ती प्रत्येक पेअर कशी असणार आहे त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असणार आहे असं आपण या ठिकाणी सांगणार. मग आपण इथं फिगर एक काढलेली आहे. फिगरमध्ये काय दिसतंय तर ही लाईन PQ आम्हाला दिसते, अनदर लाईन काय दिसते त्या ठिकाणी RS दिसते. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार त्या ठिकाणी लाईन PQ आणि या ठिकाणी असणारी लाईन काय सांगितलं आपण त्या ठिकाणी RS. म्हणजे लाईन PQ आणि लाईन RS एकमेकीला कशा आहेत त्या ठिकाणी पॅरलल. म्हणजे लाईन PQ पॅरलल लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी RS सांगितलं. आणि ट्रान्सव्हर्सल कोणती दिसते ट्रान्सव्हर्सल कुठली दिसली त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल AB आम्हाला दिसणार. म्हणजे AB इथं काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. आता ही AB ट्रान्सव्हर्सल काय केलं त्या ठिकाणी लाईन PQ आपण घेतली, दिस लाईन काय घेतली PQ आणि दिस लाईन RS. इथं 2 डिस्टिंक्ट पॉईंट मध्ये काय झालं त्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले. कोणते 2 डिस्टिंक्ट पॉईंट आहेत, एक पॉईंट M आहे आणि अनदर पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी N. म्हणजे फिगर मध्ये काय दिसतंय लाईन PQ पॅरलल लाईन काय दिसतंय RS दिसते. ABB इथे काय घेतलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. दिस ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट लाईन PQ ॲट पॉईंट काय सांगितलं M अँड दिस ट्रान्सव्हर्सल AB इंटरसेक्ट लाईन S ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी N. मग इथं काय झालं ड्यू टू द ट्रान्सव्हर्सल काय सांगितलं त्या ठिकाणी एल्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. म्हणजे 8 अँगल जर त्या ठिकाणी फॉर्म होत असतील तर आम्ही काय सांगितलं इथं पेअर किती मिळतात आम्हाला करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर्स त्या ठिकाणी मिळतात आणि प्रत्येक पेअर ही कशी असतात सांगितलं त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असते. आता हे कॉन्ग्रुएंट आहे हे आम्ही कसं बघणार तर आपण काय करूया पहिल्यांदा अँगल AMP आपण काय करूया या ठिकाणी मोजून घेऊ. म्हणजे मोजून घेतल्यानंतर काय ते बघू. हा मी घेतला या ठिकाणी हा प्रोट्रॅक्टर इथे घेतला आणि मला मेजर कोणाचं बघायचं आहे तर मेजर मला आता इथे बघत असताना करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे आता मी जो घेतलेली आहे ही आकृती माझी अशी आपण इथं वर वाढवून म्हटलं आणि मी अँगल कुठला मोजणार अँगल AM आणि काय घेणार आहे त्या ठिकाणी P. असा फिगर मध्ये लावला अँगल AMP हा इकडून मी मोजत गेले तर माझा अँगल जो आहे तो किती आहे त्या ठिकाणी 11, 12, 13 आणि काय घेतले त्या ठिकाणी 14. म्हणजे हा माझा अँगल जो आलेला आहे तो 100 काय आला त्या ठिकाणी 14 डिग्री आहे. एवढा कोणाचं मेजर आलं अँगल AMPचं. आता हा जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोण सांगणार आहे आपण त्या ठिकाणी अँगल काय सांगणार आहे त्या ठिकाणी M आणि काय सांगणार आहे R. म्हणजे AMP जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे त्या ठिकाणी M आणि R. त्याचं पण मेजर किती येते ते आपण या ठिकाणी मोजून घेऊया. हा 110, 11, 12, 13 आणि काय मिळालं 14. म्हणजे याचं मेजर सुद्धा किती मिळालं मला त्या ठिकाणी 114. म्हणजे आता काय सांगितलं होतं इथं आपण ईच पेअर ऑफ
पॅरलल लाईन्स अँड दे आर काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल इज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट अँगल्स असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे इथे एक पेअर मिळाली. कोणती पेअर आम्हाला मिळाली? आपण इथं पेअर लिहूया. वन पेअर लिहूया आपण. अँगल AMP कॉन्ग्रुएंट अँगल काय म्हटलं आपण? MN आणि R. MNR. सिमिलरली तुम्ही दुसरी पेअर कोणती बघा? दुसरी पेअर तुम्हाला इथे दिसते. कोणती आहे दुसरी पेअर? अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी? AMQ. कॉन्ग्रुएंट अँगल काय येणार आहे? MN आणि S. MNS. हा इथं दिसतो ना. हा इथे कोण मेजरमेंट ठेवलं? हा 10, 20, 30, 40, 50 हा 40 आणि तिथं मला बरोबर दिसतोय. हा 60 झाला माझा, हा 65 झाला आणि हा काय झाला त्या ठिकाणी 66. म्हणजे मला इथलं जे मेजर मिळालेलं आहे ते किती मिळालं माझं? 66. आता इथं परत आपण खाली जाऊ. याचं मेजर 10, 20, 30, 40, 40, 50, 60, 65 आणि हा किती मिळाला? 66. म्हणजे ह्याचं मेजर सुद्धा किती मिळालं त्या ठिकाणी? 66 मिळालं. आता हे जर बघितलं तुम्ही पेयर्स, म्हणजे कुठले पेयर्स बघणार तुम्ही? हा इथं दिसतो, हा इथं असा दिसतो. हे जे आहे हा अँगल आणि हा अँगल हे कसले दिसतात त्या ठिकाणी? लिनियर पेयर आम्हाला दिसतात. बरोबर आहे. लिनियर पेयर जर असेल तर लिनियर पेयरच्या अँगलची मेजर किती असते त्या ठिकाणी? 180 असते. म्हणजे जर आम्ही इथं घेतलं की 140 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 66 घेतलं तर बेरीज किती येते? बघूया. 6 + 4 किती आलं? 10 आलं. रिमेनिंग 1 आलं. 6 + 1 7 आलं. प्लस 1 किती आलं? 8 आलं. आणि हा काय आला त्या ठिकाणी? 180. म्हणजे ही लिनियर पेयरची जोडी आपल्याला मिळाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा 114 असेल, हा किती आला? 66 आला. म्हणजे हे लिनियर पेयर आहे. म्हणजे या दोघांची बेरीज किती आली आम्हाला त्या ठिकाणी? 180. म्हणजे आम्ही दुसरं काय प्रूव्ह केलं? अँगल AMQ कॉन्ग्रुएंट काय म्हटलं आपण त्या ठिकाणी? MNS असं. कळतंय? त्याच पद्धतीने तुम्ही सिमिलरली काय बघू शकताय? या ठिकाणी असणारी पेयर जी आहे, आता या ठिकाणी असणारी पेयर कोणती आम्ही घेणार आहे? तिसरी पेयर घेतली. अँगल काय सांगितलं? PM आणि काय घेतला? N. अँगल PM आणि काय घेतला? N. कॉन्ग्रुएंट अँगल कुठला येणार आहे? RN आणि काय येणार आहे त्या ठिकाणी? B. अँगल RNB. आणि चौथी जी पेयर आपण राहिलेली आहे, चौथी पेयर म्हणजे कुठली? ही आम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी दिसते ती. म्हणजे कुठली? अँगल QM आणि काय घेतलं त्या ठिकाणी? N. अँगल QMN कॉन्ग्रुएंट हा QMN कॉन्ग्रुएंट अँगल कुठला आहे? SN आणि काय आला? B. अँगल SNB. तर तुम्हाला हे सुद्धा कसे कॉन्ग्रुएंट? जर बघितला हा आपण घेतला AM आणि P घेतला आणि दुसरा कुठला घेतला त्या ठिकाणी? QM आणि काय घेतला? N. हे जर तुम्ही बघितला हा अँगल जेवढा मापाचा आहे तेवढाच हा मापाचा असतो. कारण हे कसे झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे कसले अँगल्स असतात? व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणजे ह्याचं जर मेजर 114 असेल तर ह्याचं मेजर सुद्धा किती असणार आहे त्या ठिकाणी? 114 इतकंच असतं. परत काय सांगितलं? अँगल AM आणि Q घेतला आणि ह्याचा PM आणि कोण घेतला? M. म्हणजे हे दोन्ही जे दिसतात हे एकमेकाला कसे आहेत त्या ठिकाणी? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे ह्याचं मेजर जर 66 असेल तर ह्याचं मेजर सुद्धा किती असणार आहे त्या ठिकाणी? 66च असणार आहे. कळतंय? म्हणजे हे काय झाले? हे व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे हे दोन्ही काय झाले त्या ठिकाणी? कॉन्ग्रुएंट झाले. कळतंय? म्हणजे जर ह्याचं मेजर 66 असेल तर ह्याचं मेजर सुद्धा किती असणार आहे? 66 असणार आहे. किंवा आपण काय सांगतोय? ह्याचं मेजर हा 114 आहे आणि इथं कोण आहे? तो त्याची लिनियर पेयर आहे. म्हणजे ह्याचं जर 114 असेल तर ह्याची किती असणार आहे त्या ठिकाणी? 66 असणार आहे. नसेल तर हा 66 असेल तर ह्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असणार आहे? ह्याची मेजर किती असणार आहे? 66 असणार. परत त्या सांगितलं हा 114 आहे म्हणजे हा त्याचा काय झाला? व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला व्हर्टिकली अपोजिट अँगल झाल्यामुळे हा जर 114 असेल तर याचं मेजर सुद्धा किती असणार आहे? 114 डिग्री असणार आहे. नसेल कळालं तर हा 66 असेल तर त्याला हा काय झाला त्या ठिकाणी? लिनियर पेयर आहे. लिनियर पेयर म्हणजे काय म्हणतो आपण? रेषीय जोडीतील कोन म्हणतो.
म्हणजे जर ह्याचं मेजर 66 असेल तर ह्याचं मेजर किती असणार आहे त्या ठिकाणी 140. या दोघांची सम केली तर ह्या दोघांची सम किती येणार आहे त्या ठिकाणी 180 डिग्री येणार. म्हणजे आम्ही दुसरं जे सांगितलं अँगल क्यू एम आणि काय घेतला त्या ठिकाणी एन विच इज इक्वल टू काय सांगितलं अँगल एस एन आणि काय घेतला बी. याचं मेजर 114 आहे म्हणून याचं मेजर सुद्धा काय झालं त्या ठिकाणी 114 झालं. आम्ही दुसरी एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर सांगितली ते अँगल पी एम आणि काय घेतला होता एन आणि आर एन आणि काय घेतला होता बी. ह्याचं मेजर जर 66 असेल तर ह्याचं मेजर सुद्धा किती असणार आहे त्या ठिकाणी 66 असणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं each pair of a corresponding angles formed by काय सांगितलं त्या ठिकाणी two parallel lines and their काय सांगितलं त्या ठिकाणी transversal is of काय असणार आहे त्या ठिकाणी congruent angles असणार आहेत. म्हणून आम्ही इथं काय लिहिलं अँगल AMP congruent काय म्हटलं अँगल MNR सांगितलं. अँगल AMQ congruent काय सांगितलं अँगल MN काय सांगितलं S सांगितलं. अँगल PMN congruent काय सांगितलं RNB सांगितलं. अँगल QMN congruent काय सांगितलं अँगल SNB. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा वहीमध्ये अशी आकृती काढायची आणि ह्या सगळ्यांच्या अँगलची मेजर काय करायचे तुम्ही मोजायचं आहे आणि मोजून खरंच हे अँगल्स त्या ठिकाणी कॉन्ग्रंट येतात किंवा नाही हे तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वी हॅव टू सीन काय केलं त्या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स भेटले आणि प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स मध्ये काय सांगतो की पेअर ऑफ जे घेतलेले ईच पेअर ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ती ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ईज कॅशे आहे त्या ठिकाणी ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स त्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट काय घेणार आहे आपण प्रॉपर्टी ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स. आता प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल काय सांगितलं ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय काय सांगितले त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स अँड देअर काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल इज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगल्स. म्हणजे इथं काय होणार आहे ट्रान्सव्हर्सलनं फॉर्म झालेली जे अल्टरनेट अँगलची पेअर आहे ही सुद्धा कशी असणार आहे त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असणार आहे असं आपण या ठिकाणी सांगणार आहे. मग फिगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिस लाईन पी क्यू पॅरलल टू दिस लाईन काय सांगितल्या आर एस सांगितल्या दिस एबीबी द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल सांगितलं. आता काय करायचं आहे मला अल्टरनेट अँगल्स पाहिजे. आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय सांगितलं होतं हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय ही लाईन एक दिसते ही ट्रान्सव्हर्सल दिसते आणि इथे एक लाईन आपल्याला दिसते आणि मग इथं जे अँगल फॉर्म झालेले आहेत म्हणजे आपण हा घेणार आहे हा एक अँगल आणि हा एक अँगल हे कसले अँगल्स आपण म्हटलं त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हटलं. आता इथं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय झालं इथं आपण सांगितलं आकार कसा तयार दिसतोय आम्हाला इंग्लिश लेटर त्या ठिकाणी झेड सारखा दिसतोय आणि हे इंटेरियर आहे त्या दोघांच्या डायरेक्शन कशा आहेत त्या ठिकाणी अपोजिट मध्ये आहे आणि मग यांची अँगलची पेअर कशी असते कॉन्ग्रंट असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता मगाशी जसं आपण प्रोट्रॅक्टरचा यूज केला होता तसं इथं पण आपण प्रोट्रॅक्टरचा यूज करूया. आपण या ठिकाणी हे मेजर्स बघूया किती येते. हा दिसतोय आपल्याला हा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि काय झालं त्या ठिकाणी 70 म्हणजे हा जो मेजर आहे अँगलचं मेजर किती मिळालं मला 70 डिग्री मिळालं. म्हणजे कोणाचा अँगल एम एन आणि एस मेजर मला किती मिळालं त्या ठिकाणी 70. आता मला कोणाचं मेजर करायचं मोजायचं आहे पी एम आणि एन मी अशा पद्धतीने अँगल मी अशा पद्धतीने घेणार अँगल पी एम आणि काय घेणार आहे त्या ठिकाणी एन घेणार. आता इकडून मोजू आपण हा 10 झाला 20, 30, 40, 50, 60 आणि काय आला त्या ठिकाणी 70 म्हणजे आम्हाला अशा पद्धतीने हा अँगल जो आहे तो किती मिळाला त्या ठिकाणी 70 म्हणजे याचं मेजर सुद्धा मला किती मिळालं त्या ठिकाणी 70 त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे मी इथं काय सांगणार जी पेअर आहे ती पेअर कुठली तयार झाली अँगल पी एम आणि काय सांगितलं एम अँगल पी एम आणि काय सांगितलं एम कॉन्ग्रंट घेणार आहे अँगल कुठला आहे एम एन आणि काय सांगितलं त्या ठिकाणी एस एम एन आणि काय सांगितलं त्या ठिकाणी एस. आता हे कसे झाले अल्टरनेट अँगल अजून एक अल्टरनेट अँगलची पेअर्स या ठिकाणी राहिली. आता ती कोणती आहे तर इथं आम्हाला दिसते ती आपल्याला दिसणार आहे ही जी दिसते ही अल्टरनेट अँगलची पेअर म्हणजे इथं आम्हाला जो दिसतो ही जी दिसते ही अल्टरनेट अँगलची पेअर आहे म्हणजे हा आपल्याला दिसतो. म्हणजे कुठली आहे ती दुसरी अँगल क्यू एम आणि काय सांगितलं एन कॉन्ग्रंट हा क्यू एम एन कॉन्ग्रंट काय घेणार आहे एम
एन आणि काय घेतलं आर, अँगल एम एन आणि काय घेतलं त्या ठिकाणी आर. आता मगाशीच आपण बघितलं, हा जर आपण काय सांगितलं, हे जे दोन अँगल्स आहेत हे कसले अँगल्स आहेत त्या ठिकाणी आपले असणारे लिनियर पेअर अँगल आहे. ह्याचं जर मेजर 70 असेल तर ह्याचं मेजर किती येणार आहे, आता त्या ठिकाणी 180 मधनं 70 मायनस केलं तर हे किती येणार आहे 110 येणार. मग हा 110 येतोय का आपण प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने पाहूया. इथं आता मी मेजर करणार आहे अँगल अशा पद्धतीने, हा प्रोट्रॅक्टर मी लावलेला आहे अशा पद्धतीने आणि मग मी मेजर अँगल काय करणार मेजर करणार. हा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि इथे किती आला तो 110 त्या ठिकाणी आला. म्हणजे मला ह्याचं मेजर किती मिळालं त्या ठिकाणी 110. आता पुन्हा कुणाचं मेजर करायचंय, हा एन आणि काय करायचंय त्या ठिकाणी आर. त्याचं पण मेजर किती येते आपण इथं बघूया. हा इथं लावला, हा एम आहे, सॉरी इथं एम आहे, हा एन आहे आणि इकडे काय आर आहे. हा आपण मेजर करू. हा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि हा किती आला 100. म्हणजे याचं मेजर सुद्धा किती आलं त्या ठिकाणी 110 आलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं, जी पेअर फॉर्म झालेली आहे कुणामुळं पॅरलल लाईनला जे ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट झालेले आहे आणि त्याच्यामुळं फॉर्म झालेली जे पेअर ऑफ कुणाचे त्या ठिकाणी अल्टरनेट अँगलचे ह्या कशा आल्या त्या ठिकाणी कॉंग्रेंट आले. म्हणजे अँगल पी एम एन कॉंग्रेंट काय म्हटलं आपण एम एन एस मिळालं. अँगल क्यू एम एन कॉंग्रेंट काय मिळालं त्या ठिकाणी एम एन आर आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. ही कसली पेअर झाली तर ही जी पेअर आहे ती आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी इंटिरियर अल्टरनेट अँगलची आहे. इंटिरियर अल्टरनेट अँगलची पेअर फॉर्म. दुसरी एक मिळते आम्हाला, कुठली मिळते तर त्याला आपण एक्सटेरियर अँगलची पेअर असं म्हणतो. आता एक्सटेरियर अँगल कुठले घेतलेले आहेत इथं लिहूया आपण. एक्सटेरियर अल्टरनेट काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल्स. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कुठले, हा अँगल ए एम आणि काय घेतला त्या ठिकाणी क्यू. म्हणजे हा आम्हाला जो दिसतोय अँगल ए एम आणि काय सांगितलं क्यू. कॉंग्रेंट अँगल जो आहे तो कुठला मिळणार आहे आर एन आणि काय मिळणार आहे बी. म्हणजे इथं जो दिसतो अँगल आर एन आणि काय दिसलं त्या ठिकाणी. आता मला सांगा ह्याचं मेजर किती आहे 70. म्हणजे ह्याचं मेजर सुद्धा किती असणार आहे त्या ठिकाणी 70. का 70 आलं तर हे दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे हे जर 70 असेल तर हा सुद्धा किती आला 70. आणि इथं आपल्याला दिसलं हा एम एन एस मेजर किती आहे 70. त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोण आहे आर एन आणि कोण आहे बी. हे दोन्ही एकमेकाला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असल्यामुळे याचं मेजर जर या ठिकाणी किती असेल 70 डिग्री असेल तर याचं मेजर सुद्धा किती येणार आहे त्या ठिकाणी 70 डिग्रीज येणार आहे. आणि हे पण आपण प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने काय करू शकतो मेजर करू शकतो. हा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि किती मिळाला 70. आणि सिमिलरली आपण इथं हा पण मोजूया. हा दिसतोय तुम्हाला हा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि काय दिसला इथं 70. म्हणजे ह्याचं मेजर सुद्धा काय झालं त्या दोघांचं मेजर किती आलं त्या ठिकाणी 70. सिमिलरली दुसरा अजून एक पेअर आम्हाला दिसतं अँगल इथं दिसतंय हा ए एम आणि काय दिसला त्या ठिकाणी पी. अँगल ए एम आणि काय घेतला पी कॉंग्रेंट. हा एम पीचा बरोबर हा एक्सटेरियर अँगल आपण घेणार. तो कोणता आहे एस एन आणि काय भेटलं त्या ठिकाणी बी. अँगल एस एन आणि काय मिळाला त्या ठिकाणी बी. ही पेअर सुद्धा कशी असणार आहे त्या ठिकाणी कॉंग्रेंट. हा 70 असेल तर हा 110 असेल. ते दोन्ही एकमेकाला परत काय झाले व्हर्टिकली अपोजिट. हा 110 असेल हा 110 आहे हा 110 आला. इथं ह्या अँगलचं मेजर किती आहे एम एन आणि आरचा हा 110 आहे. म्हणजे त्याचा हा व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला. म्हणजे कोण अँगल एस एन आणि काय झाला बी. हा पण किती झाला हा पण 110 झाला. म्हणजे हे दोन अँगल सुद्धा काय झाले त्या ठिकाणी कॉंग्रेंट झाले. म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल सुद्धा कसे आले त्या ठिकाणी कॉंग्रेंट आले. आणि इंटिरियर अल्टरनेट अँगल सुद्धा कसे मिळाले आम्हाला त्या ठिकाणी कॉंग्रेंट मिळालेले आहे. म्हणून आम्ही काय सांगितलं each pair of alternate angles formed by काय सांगितलं त्या ठिकाणी two parallel lines and काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल
इज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी कॉंग्रुएंट अँगल्स असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल काय सांगतात ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय काय सांगितले त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स अँड देअर काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. ईज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी महत्त्वाचा शब्द येतात. काय सांगितलं त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हटले. म्हणजे इथं इंटेरियर अँगलची जी पेअर तयार होणार आहे त्यांची बेरीज किती असणार आहे त्या ठिकाणी ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म बाय काय सांगितले त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ईज ऑफ काय असणार आहे त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असणार आहे. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय की त्या दोघांच्या पेअरची बेरीज ही किती त्या दोन्ही अँगलची बेरीज ही किती असणार आहे त्या ठिकाणी 180 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री ही आली पाहिजे. मग इथं काय दिसलं आपण सांगितलं दिस लाईन पी क्यू आहे पॅरलल टू दिस लाईन आर एस म्हटलेलं आहे. एबीबीनं काय घेतलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. दिस ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी एम आणि एन सांगितलं. आता इथे इंटेरियर अँगलची पेअर्स त्या ठिकाणी फॉर्म झाले. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय सांगितलं होतं तर ही आपण लाईन घेतली होती ही दुसरी लाईन घेतली होती आणि ही काय घेतली होती त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स. आणि दोन लाईनच्या आतील बाजूला असणारे जे अँगलची पेअर अँगल्स आहेत त्याला आपण इंटेरियर अँगल्स म्हटलो तर ती पेअर आपण घेणार. म्हणजे आपल्याला हा एक दिसतोय आणि इथं हा दुसरा दिसतोय. ही कसली पेअर आहे तर इंटेरियर अँगलची पेअर आहे. आणि मग त्या पेअरचं नाव आपण लिहूया अँगल पी एम आणि काय घेतलं एन. अँगल पी एम एन आणि अँगल एम एन आर. अँगल एम एन आर विच इज इक्वल टू सप्लिमेंटरी म्हणजे काय सप्लिमेंटरी म्हणजे किती असणार आहे त्या ठिकाणी 180 डिग्री असते. सिमिलरली आम्हाला दुसरी एक पेअर इथे दिसते हा इथे दिसते आम्हाला दोन्ही आपण लाईन्स आहेत त्याच्या इंटेरियर लाईन आतल्या बाजूला आपण सांगणार आहे. ही जी आहे ही पेअर सुद्धा कशी असते त्याला इंटेरियर अँगल पेअर असं म्हणतो आणि ती कशी असते त्या ठिकाणी सप्लिमेंटरी. म्हणून त्याचं नाव दुसऱ्याचं लिहूया आपण त्या ठिकाणी अँगल क्यू एम एन प्लस काय सांगितलं अँगल एम एन आणि काय सांगितलं एस विच इज इक्वल टू काय त्या ठिकाणी 180. म्हणजे हा क्यू एम एन आणि एम एन एस त्या दोघांची बेरीज किती येणार आहे 180 डिग्री. आणि पी एम एन आणि एम एन आर या दोघांची बेरीज सुद्धा किती येणार आहे त्या ठिकाणी 180 येणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. मग आपण काय करूया इथं प्रोट्रॅक्टर घेऊया बाय युझिंग द प्रोट्रॅक्टर. आपण त्यांचे अँगल्स काय करूया त्या ठिकाणी मेजर करू. पहिल्यांदा मी इथं त्याचा अँगल मेजर करते. हे मेजर दिसतं मला 10, 20, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि त्या ठिकाणी 110 त्या ठिकाणी आम्हाला मिळालं. म्हणजे कुणाचं मेजर मिळालं अँगल एम एन आरचं त्याचं मेजर किती मिळालं त्या ठिकाणी 110 मिळालं. आता कुणाचं मेजर करू अँगल पी एम आणि कुणाचं घेऊया त्या ठिकाणी एनचं. अँगल पी एम आणि एनचं काय 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि किती मिळालं त्या ठिकाणी 70. म्हणजे याचं मेजर किती मिळालं त्या ठिकाणी 70. म्हणजे आम्ही काय सांगितलं होतं हा इथं घेतला आपण तर इथं 110 घेतलं प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 70 घेतलं. दोघांची बेरीज किती आलं त्या ठिकाणी 180 आपल्याला घेतलं. म्हणजे अँगल पी एम एन आणि अँगल एम एन आर हे कसे असतात त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असतात. ते आपण काय करू शकतो या ठिकाणी मेजर करू शकतो. आता मला सांगा हे जर 70 असेल तर हा त्याचा काय झाला लिनियर पेअर झाला. हा लिनियर पेअर असेल तर ह्याची मेजर किती असणार आहे त्या ठिकाणी 110 डिग्री असणार आहे. आणि हा 110 असेल तर हा त्याचा काय झाला त्या ठिकाणी लिनियर पेअर झाला. हा 110 असेल तर हा काय झाला त्या ठिकाणी 70. त्या दोघांची परत आपण बेरीज केली 110 प्लस 70 केली तर त्याची बेरीज किती येणार आहे त्या ठिकाणी 180 डिग्री आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय काय सांगितलं त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स अँड देअर काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. ईज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन अँगलची आपण काय केली त्या ठिकाणी बेरीज केली तर ती किती येणार आहे 180 येणार आहे. मग आम्ही सांगितलं अँगल पी एम एन जो आहे अँगल पी एम एनचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 70 आहे. हा पी एम एनचं मेजर त्या ठिकाणी 70 आहे. एम एन आरचं किती आहे हा एम एन आरचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 110 आहे. 70 प्लस 110 केलं तर आम्हाला बेरीज किती मिळणार आहे त्या ठिकाणी 180 मिळणार. परत आम्ही कोणाचं घेतलं
QM यांचं मेजर आहे ते 110 आहे, त्याचं मेजर किती सांगितलं 110. MNSचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 70 डिग्री, आणि मग ह्या दोघांची बेरीज केली तर ती किती येणार आहे 180 डिग्री, आणि ती आम्हाला मिळाली. म्हणजे आम्ही अशा पद्धतीनं काय करू शकतो, त्याला व्हेरीफाय त्या ठिकाणी प्रॉपर्टी करू शकतो. म्हणजे तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, अशा पद्धतीनं आकृती काढून घ्यायची आहे. दोन लाईन्स घ्यायची, एक PQ लाईन या दुसरी त्या ठिकाणी RS घ्या. ट्रान्सव्हर्सल एक AB काढा, ती दोन पॅरलल लाईन्सला दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट होते ते दाखवा. आणि तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकाचं मेजर त्या ठिकाणी अँगलचं मेजर त्या ठिकाणी मेजरमेंट करून घ्यायचं आहे. प्रत्येक अँगल त्या ठिकाणी मोजायचं आहे, मेजर करायचं आहे, आणि प्रत्येक अँगल मेजर करून ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल असेल, प्रॉपर्टी ऑफ द इंटेरियर अल्टरनेट अँगल असेल, प्रॉपर्टी ऑफ द काय असेल त्या ठिकाणी एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असेल, किंवा प्रॉपर्टी ऑफ द इंटेरियर अँगल्स असतील, यांच्या प्रॉपर्टी काय करायच्या अशा पद्धतीनं व्हेरीफाय करून त्या ठिकाणी बघायच्या आहेत. म्हणजे पहिली प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगलची काय सांगितली की ईच पेअर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत, अँड देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल ईज कशा असणार आहेत त्या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगल्स म्हणून सांगितले. तर आता आपण अल्टरनेट अँगल घेतले, त्यामध्ये पण तसं सांगितलं ईच पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल फॉर्म बाय काय सांगितलं त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स, अँड देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल ईज ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगल्स घेतले. मग त्याच्यामध्ये आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल बघितलं आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल बघितलं, त्यांच्या पेअर कशा मिळाल्या आम्हाला तिथं कॉन्ग्रंट मिळाले. आणि तिसरी प्रॉपर्टी बघितलेली आहे, प्रॉपर्टी ऑफ काय बघितलं आपण त्या ठिकाणी इंटेरियर अँगल, त्याच्यामध्ये पण काय सांगितलं ईच पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इंटेरियर अँगल फॉर्म बाय काय सांगितलं त्या ठिकाणी टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ईज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्या दोन इंटेरियर अँगलची जर आपण बेरीज केली तर ती किती येते त्या ठिकाणी 180 येते. अशा पद्धतीनं वी हॅव टू सी द प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल बघितलं, करस्पॉन्डिंग प्रॉपर्टीज ऑफ द अल्टरनेट अँगल बघितलं, प्रॉपर्टीज ऑफ द इंटेरियर अँगल्स बघितलं, आणि याच्यावर आधारित जी काही एक्झाम्पल्स असतील तो प्रॅक्टिस सेट जो आहे तो 2.1 आपण 2.2 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 2.2 आपण नेक्स्ट लेक्चरला काय करायचं त्या ठिकाणी पाहायचं आहे. तोपर्यंत तुम्ही अशी आकृती काढून त्याचे वेगवेगळे अँगल जे आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचे मेजर तुम्ही पडताळून पहा, प्रूव्ह करा. त्यानंतर इंटेरियर अँगलची बेरीज खरंच त्या ठिकाणी सप्लिमेंटरी येते किंवा नाही हे तुम्ही बघू शकता, आणि अल्टरनेट अँगल्स त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत किंवा नाही हे पण तुम्ही काय करा त्या ठिकाणी पहा.